वेलकम बॅक. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 12 म्हणजेच भाग क्रमांक 12 आणि आज आपण शिकणार आहोत इथून मागच्या लेक्चर मध्ये लेक्चर क्रमांक 1 ते लेक्चर क्रमांक 11 पर्यंत आपण इंग्रजीतील अक्षरांचे स्वर पाहिले, डायग्राम, ब्लेंड्स या गोष्टी शिकलो. त्यानंतर ए चा अ उच्चार असणारे शब्द, त्यानंतर ए चा आ उच्चार असणारे शब्द, त्यानंतर ए चा अ उच्चार असणारे शब्द शिकलो आणि त्याच्या वाचनाचा सराव केला. त्याचप्रमाणे दुसरा स्वर आपण सुरू केला तो म्हणजे ई, आणि ई चा ए असणारे शब्द आपण इथून मागच्या भागांमध्ये शिकलेलो आहोत आणि त्याच्या वाचनाचा सराव देखील केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून मागच्या भागामध्ये आपण ई या स्वराचा ए उच्चार असे असणारे शब्द वाचनाचा सराव केला आहे आणि या भागामध्ये आपण सुरुवात करणार आहोत ई चा ई उच्चार किंवा अ उच्चार. त्याच पद्धतीने डबल ई आला, 2 वेळा ई आला तर त्याचा ई उच्चार किंवा ई अ उच्चार हा शब्दामध्ये कसा होतो, त्याचं वाचन कसं करायचं, या गोष्टींचा सराव आज आपण आजच्या भागात करणार आहोत. चला तर मग, आर यू रेडी? ओके, चला. सर्वप्रथम इथून मागच्या भागामध्ये आपण काय शिकलो की शब्दामध्ये जर ई आला तर त्याचा उच्चार ए असा करायचा, म्हणजेच मराठीतला मात्रा दिल्यासारखा त्याचा उच्चार करायचा. हे आपण मागच्या भागात शिकलो. परंतु आजच्या भागामध्ये आपल्याला काय शिकायचंय, ई या स्वराचा आणखी एक वेगळा उच्चार असा होतो की ज्या वेळेस ई शब्दामध्ये आला तर त्याचा उच्चार ई असा होतो किंवा अ असा होतो. चला तर आजच्या भागामध्ये आपण हे शिकणार आहोत की ई चा उच्चार ई असा केव्हा होतो आणि त्या शब्दांचं वाचन कसं करायचं. शब्दामध्ये ई चा उच्चार ई असा केव्हा होतो, ज्या वेळेस तो शब्द मोनोसिलॅबिक असतो. मोनोसिलॅबिक म्हणजे त्यामध्ये शब्द उच्चाराचा एकच गट तयार होतो, एकच गट. आता समजून घ्या हा कसा, लक्ष द्या. आपल्या समोर हा शब्द आहे बेड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा शब्द लगेच वाचला असेल कारण मागच्याच भागामध्ये या प्रकारचे शब्द झालेले आहेत. आता याच्यामध्ये सिलेबल कसे असतात हे लक्षात घ्या. आपण काय ठरवले की स्वर शोधायचा आणि स्वरापर्यंत हा होतो पहिला सिलेबल. हा इथे झाला एक सिलेबल, याचा उच्चार आपण सलग केलेला आहे बे. बे हा सलग उच्चार झाला आणि नंतरचा ड हा झाला दुसऱ्या सिलेबल. उच्चार करताना या ठिकाणी 2 सिलेबलचा उच्चार होतो. कसा, बे हा एक सलग झाला, ड हा एक सलग झाला, बे ड. हे झाले का 2 सिलेबल. आलं लक्षात? अशा पद्धतीचे शब्द सिलेबल असतात. मग बेड या शब्दामध्ये किती सिलेबल आलेले आहेत? 2 सिलेबल. म्हणजे काय, गट बनवू आपण, उच्चारांचे गट. बेड या शब्दामध्ये 2 सिलेबल दिसतात. ज्या वेळेस असा एखादा शब्द असतो की ज्याच्यामध्ये फक्त एकच सिलेबल असतो, दुसरा सिलेबलच त्या शब्दामध्ये असत नाही, त्या शब्दांना म्हणायचं मोनोसिलॅबिक वर्ड्स, म्हणजे एकच सिलेबल असलेले शब्द. आणि ज्या वेळेस हा ई एकच सिलेबल असलेल्या शब्दात येतो त्याच वेळेस याचा उच्चार ई असा करायचा असतो. चला, हे आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजू. ओके, आजचा पहिला शब्द आणि आपल्याला हे उदाहरणाच्या साहाय्याने कसं समजून घ्यायचं लक्षात आहे. याला आपण मोनोसिलॅबिक म्हणतो. मोनोसिलॅबिक म्हणजे काय, हा स्वर आहे आणि हा स्वराच्या आधीचा अक्षर हा एकच उच्चार तयार होतो, एकच. या शब्दामध्ये हा एकच उच्चार तयार झालाय म्हणून याला म्हणले मोनोसिलॅबिक वर्ड. आता याच्यामध्ये जर ई आला, कोणाच्या, एकच उच्चाराचा गट असलेला शब्द, एकच उच्चाराचा गट असलेला शब्द, मोनोसिलॅबिक शब्द हा असेल आणि त्याच्यात जर ई आला तर या ई चा उच्चार ई असा करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, वेलांटी दिल्यासारखा. वेलांटी दिल्यासारखा आपण, हे काय, दुसरी वेलांटी म्हणून फार तर वेलांटी दिल्यासारखा याचा उच्चार करायचा. मग याचा उच्चार कसा होईल हा ब आहे आणि हा ई म्हणजे काय, डायरेक्ट मी काय केलं, या ब ला वेलांटी देऊन टाक. बी शब्दाचं वाचन करा, एकदम सोपं आहे. बी शब्दाचं वाचन करा, बी. बी म्हणजे काय, हे टू बी चं रूप आहे.
टू बीचं रूप, बी म्हणजे असणे थोडक्यात, ठीक आहे नाही. जे इज, एम, आर हे बीचे रूप आहे, ते व्याकरणाचा भाग आहे. सध्या फक्त लक्षात ठेवा बी, बी, बी म्हणजे असणे. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारचा आहे, मोनोसिलॅबिक. एकच सिलेबल आहे याच्यात, हा स्वर आणि हा इथपर्यंत एकच सिलेबल, याच्या पुढे दुसरा सिलेबलच नाही. अशा शब्दांमध्ये ई आला तर त्याचा उच्चार ई असा डायरेक्ट वेलांटी दिल्यासारखा, म्हणजे हा काय होईल रे, ह आणि ही वेलांटी चालू, ही. शब्दाचं वाचन करा, ही, ही, ही म्हणजे काय, तो. इंग्रजीतलं एक सर्वनाम तो, ही, ही म्हणजे तो. शब्दाचं वाचन करा, ही. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. चला, शब्दाचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी एकच सिलेबल दिसतो आहे, हा म आणि हा ई, हा म आणि हा ई झाला मी, एकच मी. शब्दाचं वाचन करा, मी, मी, मी म्हणजे मला, इंग्रजीत मला, मी हा शब्द वापरतात. शब्दाचं वाचन करा, मी. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे, वाचायला सोपा, एकच सिलेबल आहे याच्यात, हा व आणि त्याला ई जोडून दिला, काय झाला रे, वी. शब्दाचं वाचन करा, वी, वी, वी म्हणजे काय, हे सुद्धा एक सर्वनाम आहे, वी म्हणजे आम्ही, आलं लक्षात, वी. शब्दाचं वाचन करा, वी. चला, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. पहा, या ठिकाणी एकच सिलेबल आहे, जरी तुम्हाला 3 अक्षर दिसत असतील तरी. कसा, यस एच हा जर पाहिला तर हा आहे डायग्राफ आणि याचा एकत्रित उच्चार आहे श आणि हा ई मागून शी. शब्दाचं वाचन करा, शी, शी, शी. शी म्हणजे काय, हे सुद्धा एक सर्वनाम आहे, ती, ती. शी म्हणजे ती, आलं लक्षात. शब्दाचं वाचन करा, शी. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. एकच सिलेबल आहे, टीएच हा डायग्राफ दिसतो आहे, टीएच, टीएच चे अनेक उच्चार आहेत, थ सुद्धा होतो, द सुद्धा होतो, आलं लक्षात. आणि या ठिकाणी याचा उच्चार द असा मागून आला ई, दी. शब्दाचं वाचन करा, दी, दी. याचे दोन पद्धतीने वाचन होतं, दोन पद्धतीने उच्चार होतो. कधी कधी याचा उच्चार द असा देखील केला जातो आणि कधी कधी दी असा देखील केला जातो. याचे नियम वेगळे आहेत, ते एखाद्या पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन. सध्या फक्त लक्षात ठेवा, शब्दाचं वाचन करा, दी. दी म्हणजे काय, एकमेव गोष्ट असेल, एकमेव, तर त्याच्या आधी, त्याच्या आधी दी असा शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा, दी. ओके, आतापर्यंत आपण जर मोनोसिलेबिक शब्द असेल आणि त्यामध्ये ई आला तर तशा शब्दांचं वाचन कसं करायचं याचा सराव केला. आता जर शब्दामध्ये ई आला तर त्याचा उच्चार अ कधी करायचा. आता हा ई उच्चार आपला पाहून झाला, ईचा उच्चार अ कधी करायचा, लक्षात घ्या. ईचा उच्चार अ असा कधी करायचा. पहा, जर शब्दात ई नंतर लगेच आर आला, ई नंतर लगेच काय आला पाहिजे, आर. ई नंतर लगेच आर आला तर त्याचा उच्चार अ असा करायचा. म्हणजे पहा, ई नंतर लगेच चिटकून आर आला, ई नंतर लगेच चिटकून आर आला तर अशा वेळी या ईचा उच्चार अ असा करायचा असतो. हा नियम लक्षात आला. पहा, हा खूप गमतीचा आहे इंग्रजीमध्ये. आर तुम्ही बराच वेळा पाहिलं, ए नंतर आर आला तर वेगळा उच्चार होतो, ई नंतर आर आला तर या ईचा वेगळा उच्चार, आय नंतर आर आला तर आयचा वेगळा उच्चार. तसं आर हा इंग्रजीतील एक गमतीचा अक्षर आहे, त्याच्या आधीच्या स्वरांना तो वेगळेच उच्चार करायला लावतो. पहा, एखाद्या सेपरेट लेक्चर मध्ये तुम्हाला हे आर ची गंमत कशी आहे हे शिकवणार आहे. सध्या लक्षात ठेवा, ई नंतर लगेच आर आला तर त्याचा उच्चार काय करायचा, अ. त्याचा उच्चार काय करायचा. चला, त्यावर आधारित शब्द पाहूया. या ठिकाणी लक्ष द्या, हा स्वर, परंतु या स्वराच्या नंतर लगेचच आर आलेला, ई नंतर लगेच आर असं असेल तर ईचा उच्चार अ असा करायचा आहे. मग लक्ष द्या, प हा मधला अ झाला, प अ आणि हा झाला र. परंतु उच्चार करताना
हे असे वेगवेगळे उच्चार करायचे नाहीत. प अ र असा हा शब्द नाही. प आणि अ एकमेकाला ब्लेंड करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. प हा पर, पर शब्दाचं वाचन करा. पर, पर. ओके. त्याच पद्धतीतला पुढचा शब्द समजून घ्या, वाचायचा प्रयत्न करूया. ई नंतर लगेचच आर आला म्हणजे या ईचा उच्चार काय होणार आहे? अ होणार आहे. आणि तो उच्चार आधीच्या अक्षराच्या उच्चारात मर्ज होणार आहे, म्हणजे मिक्स होऊन जाणार आहे एकत्र. म्हणजे ह्या दोघांचा एकत्र उच्चार काय होणार आहे? पहा इंग्रजीतली गंमत पहा नियमांची. जर हा शब्द मोनोसिलॅबिक असता म्हणजे आर इथे थोड्या वेळ नाहीचे असं गृहीत धरू, तर काय झाला असता? ह्या ईचा उच्चार कसा झाला असता? ई, ही असा शब्द झाला असता. परंतु ई नंतर आर आल्यामुळे या ईचा उच्चार आता काय होईल? अ. हे दोन्ही उच्चार एकत्र ह, ह र. हर, हर, हर म्हणजे काय? तिचा किंवा तिला या अर्थाने हर हा शब्द वापरला. शब्दाचं वाचन करा. हर, हर. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला. पहा नियम लक्षात ठेवायचा. ई नंतर लगेच आर म्हणजे हा अ आहे. याचा उच्चार काय होईल? अ. चला वाचायचा प्रयत्न करूया. प इथपर्यंत काय झाला? प समोर जाऊया. पर्क, पर्क, पर्क. शब्दाचं वाचन. पर्क, पर्क. शब्दाचं वाचन करा. पर्क, पर्क म्हणजे काय? पहा कामाचा मोबदला असतो आपल्या एखाद्या, समजा एखाद्या मालकाकडे एखाद्यानी काम केलं आणि त्याला त्याचा मोबदला मिळाला आणि त्या मोबदल्याच्या वर त्याला जे बक्षीस मिळालं त्याला म्हणतात पर्क. आलं लक्षात? तुम्ही नेहमी चॉकलेट खात असताना पर्क नावाचं, पण त्याचा अर्थ असा आहे, तुम्हाला आताच माहिती झाला असेल, कामाच्या मोबदल्याच्या वर मिळालेलं एखादं छोटस बक्षीस त्याला म्हणतात पर्क. शब्दाचं वाचन करा. पर्क. ओके. त्याच प्रकारातला पुढचा शब्द ई नंतर लगेचच आर आहे म्हणजे याचा उच्चार नक्कीच अ असणार आहे. चला इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय विचार होईल? ज, जर्क, जर्क. संपला. जर्क, जर्क. शब्दाचं वाचन करा. जर्क, जर्क म्हणजे काय? धक्का. जर्क म्हणजे धक्का. लक्षात? शब्दाचं वाचन करा. जर्क, जर्क. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला. ई नंतर लगेचच आर आहे म्हणजे हा अ आहे. चला हा झाला पहिला सिलेबल. इथपर्यंत काय उच्चार होईल? आता या ठिकाणी जीचा उच्चार ग किंवा ज असतो आहे की नाही? ग असतो किंवा ज असतो. तर या ठिकाणी याचा उच्चार ज असा आहे आणि याला अ जोडून घेतला ज. इथपर्यंत काय झाला? ज. समोर जाऊया. जर्म, जर्म. शब्दाचं वाचन करा. जर्म, जर्म. जर्म म्हणजे काय? जंतू. जर्म म्हणजे काय? जंतू. शब्दाचं वाचन करा. जर्म, जर्म. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला. ई नंतर लगेच आर म्हणजे हा अ आहे. हा झाला पहिला सिलेबल. ट. इथपर्यंत काय झाला? ट, ट. समोर जाऊया. टर्म, टर्म. टर्म, टर्म. शब्दाचं वाचन करा. टर्म, टर्म. टर्म म्हणजे काय? मुदत. एखाद्या गोष्टीची जी मुदत मिळते है नाही त्याला आपण म्हणतो टर्म. शब्दाचं वाचन करा. टर्म. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला. ई नंतर लगेचच आर आहे म्हणजे हा अ आहे. चला हा झाला पहिला सिलेबल. ह. समोर जाऊया. हर ब, हर ब. हर, हर. हर म्हणजे काय? वनस्पती म्हणजे औषधी वनस्पती जी असते है की नाही? वनस्पती, औषधी वनस्पती, औषधी वनस्पती त्याला काय म्हणतात? हर. शब्दाचं वाचन करा. हर. पहा या पद्धतीने आर हा जो आहे हा इंग्रजीतला एक खूप गमतीचा अक्षर आहे. तो त्याच्या आधी आलेल्या स्वरांना
त्याचा उच्चार बदलायला लावतो. म्हणजे जसं आपण पाहिलं ए नंतर आर आला तर याचा झाला आ, आहे का नाही. ई नंतर आर आला तर या ईचा झाला अ, आणि नंतर आर आला तर या आईचा सुद्धा होतो अ. असा आर आहे. आरच्या बाबतीत खूप साऱ्या गमती जमती आहेत, ते एखाद्या पुढच्या लेक्चर मध्ये मी घेणार आहे. तोपर्यंत लक्षात ठेवा, ई नंतर लगेचच आर आला तर या ईचा उच्चार करायचा अ, आणि त्यावर आधारित शब्द आपण दिले आहे. चला आता पुढचा भाग पाहूया. ज्यावेळेस शब्दामध्ये डबल ई येतो, डबल ई म्हणजे काय, दोनदा सलग ई, त्यावेळेस ह्या दोघांचा एकत्रित उच्चार करायचा ई. आले लक्षात. दोन ई जर आले तर त्यांचा एकत्रित उच्चार ई, म्हणजे वेलांटी दिल्यासारखा, शब्दाला आपण जशी वेलांटी दिल्यासारखा त्याचा उच्चार करायचा. आले लक्षात. चला आता यावर आधारित शब्द पाहू. ओके, पहिला शब्द निरीक्षण करा. डबल ई आलेला आहे. डबल ई म्हणजे काय, वेलांटीचा आहे. हा ब आणि या डबल ईची वेलांटी देऊन टाकली बी. एकदम सोपा. बी बी. एकदा हा नियम लक्षात आला की यावर आधारित शब्द तुम्ही असे पटपट पटपट वाचणार आहात. शब्दाचं वाचन करा. बी 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 म्हणजे काय, मधमाशी. मधमाशी जी असते त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, बी. शब्दाचं वाचन करा. बी. ओके, त्याच पद्धतीतला शब्द काय होईल रे, हा फ आणि हा डबल ई म्हणजे वेलांटी जोडून घेतला. फी 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 म्हणजे काय, शुल्क. एखाद्या गोष्टीचं जे शुल्क आपण भरतो, फी आहे का नाही, त्याला आपण म्हणतो फी. शब्दाचं वाचन करा. फी. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. त्याच पद्धतीतला आहे स. हा झाला स आणि डबल ई म्हणजे वेलांटी, संपला. सी. शब्दाचं वाचन करा. सी. सी म्हणजे काय, पाहणे. सी सी म्हणजे पाहणे. शब्दाचं वाचन करा. सी सी. आणि समजा या सी ला समोर मी यन जोडला, काय उच्चार होईल, सी न सीन. असं शब्द तयार आपल्याला करता येतात. वाचायचं सोपं आहे. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. पहा, फक्त याच्यात एक गंमत अशी आहे की के आणि यन हे जर जोडून आले तर त्या यनच्या आधीचा के हा सायलेंट होतो. सायलेंट म्हणजे काय, उच्चार करत नाही, शांत बसून घेतो. शब्दात सायलेंट असणाऱ्या अक्षरांवर आपण सेपरेट लेक्चर मध्ये माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा, के झाला सायलेंट म्हणजे फक्त इथं न चा उच्चार होईल आणि हे मागून डबल ई म्हणजे वेलांटी. नी नी. शब्दाचं वाचन करा. नी. नी म्हणजे काय, गुडघा. आपला जो गुडघा असतो त्याला आपण म्हणतो नी. शब्दाचं वाचन करा. नी. ओके, त्याच पद्धतीतला पुढचा शब्द सोपा आहे. प डबल ई. पी. शब्दाचं वाचन करा. पी. अशा नियमावर आधारित हे शब्द आहेत. नियम कुठला होता आपला, शब्दात जर डबल ई आला तर त्याचा उच्चार ई असा करायचा असतो. आलं लक्षात. ठीक. चला त्याच नियमावर आधारित थोडेसे मोठे शब्द पाहूया. चला लक्ष द्या. समोर हा इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. स्वरापर्यंत आपल्याला पहिला सिलेबल काय होता, हा ब. हा डबल ई म्हणजे त्याची वेलांटी झाली बी प. संपला शब्द. बीप बीप. शब्दाचं वाचन करा. बीप बीप. बीप म्हणजे काय, एखादा असा सूचनेचा जो आवाज असतो, सूचनेचा आवाज. बीप. शब्दाचं वाचन करा. बीप. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. त्याच पद्धतीचा आहे हा ब डबल ई म्हणजे वेलांटी. बी आणि संपला शब्द. बीन बीन. शब्दाचं वाचन करा. बीन बीन. बीन म्हणजे काय, टू बीचा एक ग्रुप आहे, भूतकाळात वापरला जातो तो होता. हा ग्रामरचा भाग आहे. सध्या लक्षात ठेवा. बीन. शब्दाचं वाचन करा. बीन. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला इथपर्यंत झाला पहिला सिलेबस. काय विचार होईल, हा ब आणि डबल ई म्हणजे वेलांटी. बी. समोर जाऊया. सीएच. सीएच सोबत दिसलाय, सीएच चा एकत्रित उच्चार च. बीच बीच.
शब्दाचं वाचन करा बीच. बीच म्हणजे काय, एक प्रकारचं जंगली झाड आहे त्याला बीच असं म्हणतात. लक्षात, शब्दाचं वाचन करा बीच. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. आता यामध्ये पहा, हा ब हा ल परंतु एकत्र जोडून घ्यायचा. ब्ल, इथपर्यंत झाला हा ब्ल, त्याला डबल ई मागून म्हणजेच वेळा ब्ली. ब्ली, इथपर्यंत काय झाला ब्ली. समज जाऊया, ब्लीड संपला शब्द. ब्लीड. ब्लीड म्हणजे काय, रक्त निघणे किंवा ज्याला आपण रक्तस्राव असं म्हणतो. रक्तस्राव, रक्त निघणे, रक्त वाहणे आहे का नाही, जखमेतून रक्त निघणे, त्याला म्हणतात ब्लीड. शब्दाचं वाचन करा ब्लीड. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, स्वर कुठपर्यंत, पहिला इथपर्यंत. हा झाला पहिला सिलेबल. सीएच सोबत आलाय च, डबल ई म्हणजेच वेळा चीप. चीप संपला शब्द. चीप. चीप. चीप म्हणजे काय, असा लहान पक्ष्याचा ओरडण्याचा जो आवाज असतो त्याला इंग्रजीत म्हणतात चीप. शब्दाचं वाचन करा चीप. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला स्वरापर्यंत. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल, काय होईल, क र आणि ही वेलांटी. कसं होईल पहा, क्र, इथपर्यंत झाला क्र आणि ही वेलांटी क्री. क्रीप संपला शब्द. क्रीप. क्रीप. क्रीप म्हणजे काय, रांगणे किंवा सरपटणे, त्याला म्हणतात क्रीप. शब्दाचं वाचन करा क्रीप. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चारेल, ब्र. ब्र, इथपर्यंत झाला हा ब्र, डबल ई म्हणजेच वेलांटी ब्री. ब्रीड. 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 शब्दाचं वाचन करा ब्रीड. ब्रीड म्हणजे काय, जाती. लक्षात, शब्दाचं वाचन करा ब्रीड. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय होईल, फी. फ आणि ई, फील संपला शब्द. फील. फील. फील म्हणजे काय, वाटणे किंवा अनुभवणे किंवा जाणवणे, काय म्हणतात फील. फील. शब्दाचं वाचन करा फील. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. हा ड, डबल ई म्हणजेच वेळा डी प संपला शब्द. डीप. डीप. डीप म्हणजे काय, खोल. डीप म्हणजे खोल. शब्दाचं वाचन करा डीप. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. हा झाला पहिला सिलेबल. काय होईल, हा फ, डबल ई म्हणजेच वेलांटी फीड संपला. फीड. फीड. फीड म्हणजे काय, खाऊ घालणे. खाऊ घालणे, फीड. शब्दाचं वाचन करा फीड. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, याच्यामध्ये किती सिलेबल झालेले, एकच सिलेबल आहे, मोनोसिलॅबिक. एकच सिलेबल इथपर्यंत, कारण हा एकच उच्चार गट आहे. एकच दमात तेवढा उच्चार आपल्याला करता येणार. चला, वाचायचा प्रयत्न करूया. हा फ, हा र, परंतु एकमेकाला जोडून घेतले. हा झाला फ्र आणि हे डबल ई म्हणजेच त्याचा उच्चार ई. फ्री. फ्री. शब्दाचं वाचन करा फ्री. फ्री म्हणजे काय, फुकट. फुकट, त्याला म्हणतात फ्री. शब्दाचं वाचन फ्री. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. याच्यात निरीक्षण केलं तर हा झाला पहिला सिलेबल. ओके, आणि इथून सुरू झाला हा इथपर्यंत हा दुसरा सिलेबल, म्हणजे दोन सिलेबल आहे या शब्दात. चला, याचा एकटा उच्चार ऍ. इथपर्यंत काय झाला ऍ. समोर लावूया. ग र हे एकत्र ग्र.
आणि डबल ई म्हणजेच वेलांटी. ॲग्री, 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 ॲग्री. शब्दाचं वाचन करा. ॲग्री. ॲग्री म्हणजे काय? सहमत असणे, सहमत असणे त्याला म्हणतात ॲग्री. शब्दाचं वाचन करा. ॲग्री, ॲग्री. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला, वाचायला सोपा. चला, हा स्वर आहे. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ग्र. इथपर्यंत झाला ग्र. ग्र आणि हा डबल ई म्हणजेच वेलांटी. ग्री, ग्रीन. संपला शब्द. ग्रीन, ग्रीन. ग्रीन म्हणजे काय? हिरवा. याचा अर्थ तुम्हाला माहिती. हे हिरवा, हिरव्या रंगाला ग्रीन असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा. ग्रीन. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला, वाचायचा सोपा. मागच्या शब्दासारखाच उच्चार आहे. ग्र आणि त्याला डबल ई. ग्र डबल ईचा उच्चार म्हणजे वेलांटी सारखा. ई. ग्री, ग्री. समजलं. संपला शब्द. ग्रीड, ग्रीड. ग्रीड म्हणजे काय? लोक, लोक. ग्रीड म्हणजे लोक. शब्दाचं वाचन करा. ग्रीड. ओके. पुढचा शब्द. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय विचार होईल? हा ह आहे, डबल ई म्हणजे वेलांटी. हिल. हिल, हिल. हिल म्हणजे काय? काच. काचेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? हिल. शब्दाचं वाचन करा. हिल. ओके. पुढचा शब्द एकदम सोपा. हा झाला पहिला सिलेबल. ज डबल ई म्हणजे ई. जी, जी प. संपला शब्द. जीप, जीप. गाडीला बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात? जीप. शब्दाचं वाचन करा. जीप. ओके. पुढचा शब्द. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? क आणि डबल ई म्हणजे ई. कीप. कीप, कीप. कीप म्हणजे काय? ठेवणे, ठेवणे, ठेवणे. ठेवणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कीप. शब्दाचं वाचन करा. कीप. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. चला, इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? हा न त्याला ई जोडला. एकत्रित काय होईल रे? नी. लगेच लक्षात येतं. नी ड. संपलं. नीड, नीड. नीड म्हणजे काय? गरज, गरज. याला इंग्लिश मध्ये म्हणतात नीड. शब्दाचं वाचन करा. नीड. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? हा म ई. मी, मी ट. संपलं. मीठ, मीठ. मीठ म्हणजे काय? भेटणे, भेटणे, भेटणे. मीठ शब्दावरून तयार झालं मीटिंग हा शब्द, आहे की नाही? लक्षात. मीठ, मीठ म्हणजे काय? भेटणे. शब्दाचं वाचन करा. मीठ. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला, एकदम सोपा. वाचायचा प्रयत्न पहा. स्वरापर्यंत एकच उच्चार गट झालेला आहे. एकच सिलेबल, एकच दमत जो उच्चार करता येतो त्याला म्हणतात एक सिलेबल. काय उच्चार होईल? आट, आर, ट्र. ट्र. डबल ई म्हणजे ई. त्याला मागून जोडून दिला ई. ट्री, ट्री. शब्दाचं वाचन करा. ट्री. ट्री म्हणजे शब्दाचं वाचन करा. ट्री. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथपर्यंत झाला एक सिलेबल. हा एक सिलेबल म्हणजे हा एक वेगळा शब्द सुद्धा होऊ शकतो. कसा? पहा. हा स त्याला मागून डबल ई म्हणजे ई जोडला. सी. आता हा एक सिलेबल कसा झाला? पहा. हा सी आपल्याला एकाच नामात बोलता येतो. सी, सी. आलं लक्षात? आणि समोर आहे हा जर घेतला तर दुसरा सिलेबल तयार होईल ड. पहा, उच्चार करताना सी ड, सी ड. झाले का दोन सिलेबल? आलं लक्षात? सिलेबल या पद्धतीने. सी ड. सीड, सीड. शब्दाचं वाचन करा. सीड. सीड म्हणजे काय? झाडाचं जे बी असतं त्याला म्हणतात सीड. शब्दाचं वाचन करा. सीड. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. हा झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? हा व त्याला मागून ई जोडला. वी.
वीड. वीड शब्दाचं वाचन करा. वीड. वीड म्हणजे काय? तण. जे गवत रानात असतं का नाही त्याला आपण तण म्हणतो. रानात तण वाढलं आहे की नाही त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये वीड. वीड. पुढचा शब्द त्याच पद्धतीने हा झाला एक सिलेबल. चला काय उच्चार होईल? हा व डबल ई म्हणजेच ई उच्चार म्हणजेच वेलांटी. वीक. 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 वीक म्हणजे काय? आठवडा. आठवडा. आठवड्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वीक. शब्दाचं वाचन करा वीक. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला इथपर्यंत झाला हा पहिला सिलेबल. काय काय उच्चार होईल पहा. हा स आहे, हा क आहे पहा. हा स, हा क आणि हा र हे तिन्ही क्रमाने एकमेकाला जोडीत एकत्र उच्चार करायचा आहे. कसा होईल? स्क. इथपर्यंत त्याला परत र जोडला. स्क्र. काय झाला? स्क्र. इथपर्यंत काय झाला? स्क्र. त्याला मागून डबल ई म्हणजेच वेलांटी. स्क्री. स्क्री. स्क्रीन. स्क्रीन शब्दाचं वाचन करा स्क्रीन. स्क्रीन म्हणजे काय? पडदा. पडदा. मोबाईलची स्क्रीन किंवा टीव्हीची स्क्रीन त्याला काय म्हणतात? पडदा. शब्दाचं वाचन करा स्क्रीन. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. चला इथपर्यंत झाला एक सिलेबल. आता इथं लक्षात घेतलं क्यू आणि यू ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचा एकत्रित उच्चार करायचा असतो. हा होईल क्व. त्याला मागून डबल ई म्हणजे वेलांटी दिली. क्वीन. क्वीन. न. संपला शब्द. शब्दाचं वाचन करा क्वीन. क्वीन. क्वीन म्हणजे काय? राणी. किंग म्हणजे राजा आणि क्वीन म्हणजे राणी. शब्दाचं वाचन करा क्वीन. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. हा झाला पहिला सिलेबल. चला एस एच. एस एच जोडून आलाय म्हणजे हा झाला श. त्याला डबल ई म्हणजे ई. शी. इथपर्यंत झाला शीप. संपलं. शीप. शीप. शीप म्हणजे काय? मेंढी. मेंढी. शीप म्हणजे मेंढी. शब्दाचं वाचन करा शीप. ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया स्वरापर्यंत. हा झाला पहिला सिलेबल. चला क्रमाने उच्चार करत जाऊ. हा स आहे, त्यालाच हा ट आहे, त्यालाच हा र आहे. स्ट्र. इथपर्यंत स्ट्र. स्ट्र आणि त्याला मागून डबल ई म्हणजेच वेलांटी सारखा ई आवाज. स्ट्रिंग. स्ट्रिंग. स्ट्रीट. स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे काय? रस्ता. रस्त्याला इंग्रजी मधून स्ट्रीट असं सुद्धा म्हणतात. शब्दाचं वाचन करा स्ट्रीट. स्ट्रीट. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीतला. इथपर्यंत झाला एक सिलेबल. चला क्रमाने वाचत जाऊ. ह. त्याला हा र जोडला. फ्र. पर्यंत झाला फ्र. त्याच्या मागून डबल ई म्हणजे वेलांटी सारखा. फ्री. फ्रीज. 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 आणि शेवटचा जो ई आहे याचा उच्चार थोडासा लोप पावतो. शेवटचा ई हा स्पेलिंग मध्ये असतो पण त्याचा उच्चार काही होत नाही. तो लोप पावला म्हणजे काय झाला? फ्रीज. फ्रीज. शब्दाचं वाचन करा फ्रीज. फ्रीज म्हणजे काय? गोठणे. गोठणे. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रीज. शब्दाचं वाचन करा फ्रीज. ओके. पुढचा शब्द. चला इथपर्यंत हा झाला एक सिलेबल म्हणजे हा मोनोसिलेबिक शब्द आहे. एकच सिलेबल आहे. चला क्रमाने वाचून जाऊया. टीएच. टीएच दिसलाय. टीएच चा या ठिकाणी उच्चार आहे थ. थ ला हा र जोडून घेतला थ्र. इथपर्यंत झाला थ्र आणि त्याला डबल ई म्हणजेच वेलांटी दिल्यासारखा थ्री. थ्री. शब्दाचं वाचन करा थ्री. थ्री म्हणजे काय? तीन. तुम्हाला माहिती आहे थ्री म्हणजे तीन. तीन आहे का नाही? थ्री. शब्दाचं वाचन करा थ्री. ओके. पुढचा शब्द त्याच प्रकारातला वाचायचा प्रयत्न करूया. चला इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. क्रमाने उच्चार. हा स हा प एकत्र करून घेतले स्प. स्प. त्याला डबल ई जोडला स्पी.
इथपर्यंत झाला स्पीड. स्पीड 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 म्हणजे काय? गती किंवा वेग आहे का नाही? वेगाने स्पीड. शब्दाचं वाचन करा स्पीड. चला पुढचा शब्द त्याच प्रकारातला. इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. कसं वाचन होईल? हा स त्याला हा ल जोडून घेतला स्ल. स्ल त्याला डबल ई म्हणजे व्हॅलंट स्लीप. स्लीप स्लीप स्लीप. शब्दाचं वाचन करा स्लीप. स्लीप म्हणजे काय? झोपणे. झोपणे लक्षात. स्लीप शब्दाचं वाचन करा स्लीप. ओके पुढचा शब्द. चला इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? क्रमाने. हा ब परंतु याला हा र जोडून घेतला ब्र. पर्यंत झाला ब्र. त्याला डबल ई मागून म्हणजे ई आवाज वेळेला. ब्रीज. ब्रीज ब्रीज. शेवटचा ईचा आवाज लोप. ब्रीज ब्रीज शब्दाचं वाचन करा ब्रीज. ब्रीज म्हणजे काय? वाऱ्याची मंद झुळूक. वाऱ्याची मंद झुळूक. शब्दाचं वाचन करा ब्रीज. ओके विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत आपण काय शिकलो की शब्दामध्ये जर डबल ई आला तर त्याचा उच्चार ई असा करायचा म्हणजे वेलंटी दिल्यासारखा करायचा आणि त्यावर आधारित शब्दांचं आपण वाचन केलं. आता तुम्हाला जसं मी सांगितलं होतं आर. आर हा खूप मोठा गमतीचा आहे. तर याच्यानंतर आर आला तर काय होतं? ज्यावेळेस लक्ष द्या ज्यावेळेस शब्दात डबल ई याचा उच्चार आपण ई धरतो आहे का नाही. परंतु जर शब्दात डबल ई आला आणि या डबल ई नंतर लगेच आर आला. डबल ई नंतर लगेच आर आला. मग अशी ई नंतर लगेच आर आला तर हा अ झाला. आता डबल ई नंतर लगेच आर आला म्हणजे डबल ई नंतर लगेच आर आला. म्हणजे डबल ई नंतर लगेच आर आला तर या डबल ईचा उच्चार ई असा राहत नाही तर तो बदलून होतो इय. इय इय उच्चार लक्षात घ्या इय. डबल ई नंतर लगेच आर आला तर या डबल ईचा उच्चार इय असा करायचा आणि यावर आधारित शब्द आता आपण पाहू. ओके जसं मी सांगितलं डबल ई नंतर लगेच आर आला तर या डबल ईचा उच्चार इ असा करायचा इय इय. ओके चला त्यावर आधारित शब्द पाहू. पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करूया. निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं डबल ई आलेला आहे. इथून मागचे नियमात काय शिकलो आपण? डबल ई जर आला तर त्याचा उच्चार ई असा करायचा. पण इथं निरीक्षण करण्याजोगी एक गोष्ट आहे. डबल ई ला लगेच चिटकून आर आला. ज्यावेळेस डबल ई ला लगेच चिटकून आर येतो त्यावेळेस या डबल ई चा उच्चार काय सांगितला आहे रे? इय इय म्हणजे या ठिकाणी याचा उच्चार होणार आहे लक्षात. चला समोर पाहूया. पहिला अक्षर काय आहे? ड. आता या ड ला हा इय कसा मर्ज करून घ्यायचा कसा जोडून घ्यायचा हा जो ई आहे हा ड ला व्हॅलंटी दिल्यासारखा देऊन टाकायचा आणि हा अ त्याच्या समोर जसा तसा घ्यायचा. डिय. इथपर्यंत काय झाला? डियर. डियर डियर शब्दाचं वाचन करा डियर. डियर म्हणजे काय? हरिण. हरणाला इंग्रजीमध्ये डियर असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा डियर. ओके पुढचा शब्द त्याच नियमातला. लक्ष द्या डबल ई दिसतोय पण मागून लगेच आर आहे म्हणजे इय इय. त्यातला ई समोर जोडून घ्यायचा आहे का नाही? ई परंतु ह्या ई ची व्हॅलंटी आधीच्या याला जोडून घेतली. कसं झालं पहा. स त्याला ई जोडला सी सी अ सियर संपलं. सियर सियर. ओके पुढचा शब्द त्याच नियमातला आहे. लक्ष द्या डबल ई नंतर आर आला म्हणजे काय? इय. हा झाला प त्याला इय जोडून टाकला पी अ
पियर, संपलं. पियर, पियर, पियर म्हणजे काय? आपला समवयस्क जोडीदार जो असतो, समवयस्क जोडीदार त्याला म्हणतात पियर. पियर शब्दात वाचन करा, पियर. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, डबल ई त्याच्यानंतर आर आहे, म्हणजे हा पहिला सिलेबल, पण याच्यामध्ये हा इ. ओके, चला समोरून पाहू. स ट एकत्र जोडले स्ट, इथपर्यंत झालाय स्ट, त्याला हा ई जोडला स्टी, स्टी अ स्टियर, संपलं. स्टियर, स्टियर, स्टियर म्हणजे काय? पहा, एखादं वाहन आपण हवेच्या दिशेला घेऊन जाणे, चालवणे किंवा हाकणे, त्याला आपण म्हणतो स्टियर. पहा, गाडीला स्टिअरिंग असतं, स्टिअरिंग आहे की नाही? त्या स्टिअरिंगने काय करतो आपण? गाडी हवेच्या दिशेला घेऊन जातो, त्यालाच म्हणतात स्टियर. शब्दाचं वाचन करा, स्टियर. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला वाचायचा प्रयत्न करूया. चला, इथपर्यंत हा झाला पहिला सिलेबल, परंतु डबल ई नंतर लगेच आर आहे, म्हणजे इथं हा नक्कीच इ आहे, इ उच्चार होणार आहे. चला पाहूया. सिय, सिय जोडून आलाय च, चला इ जोडला चिय, चियर, संपलं. चियर, चियर, चियर शब्दात वाचन करा, चियर. चियर म्हणजे काय? जयघोष, जयघोष करणे किंवा असा आनंद व्यक्त करणे आहे की नाही, त्याला म्हणतात चियर. पहा, आपली टीम खेळत असेल आणि आपली टीम चांगली खेळत असेल तर आपण त्याला चिअरिंग करतो, मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो, त्यांचा उत्साह वाढवतो, चियर आहे की नाही? शब्दाचं वाचन करा, चियर, चियर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 12 आणि या लेक्चर मध्ये आपण ई च्या संदर्भाने अनेक महत्वाचे नियम पाहिले आहेत. ते कुठले? पहा, इथून मागच्या भागात आपण काय शिकलो? जर शब्दामध्ये ई आला तर त्याचा उच्चार ए असा करायचा, हे आपण शिकलो. परंतु आजच्या भागामध्ये महत्वाचं काय पाहिलं आपण? पहा, ईच्या संदर्भातले कोणते नवीन नियम पाहिले? की ईचा उच्चार ई असा. हा कधी होतो? मोनोसिलेबिक शब्दामध्ये ईचा उच्चार ई असा धरायचा, किंवा ईचा उच्चार अ. ईचा उच्चार अ कधी होणार आहे? जर ईच्या मागून आर आला चिटकून, तरच या ईचा उच्चार काय होणार आहे? अ होणार आहे. पुढचा नियम काय पाहिला? शब्दामध्ये डबल ई आला तरी त्याचा उच्चार ई असा करायचा, वेलंटी दिल्यासारखा. आणि शब्दामध्ये डबल ईच्या नंतर लगेचच आर आला तर याचा उच्चार ई अ असा करायचा आहे. हे महत्वाचे 4 नियम आज आपण या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. यावर आधारित जेवढे सगळे शब्द आहेत ते वहीत लिहून घ्या आणि त्यांच्या वाचनाचा सराव करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. आजच्या लेक्चर मध्ये आपण ई या स्वराच्या संदर्भाने अनेक महत्वाचे नवीन नियम पाहिले आणि त्यावर आधारित शब्दांच्या वाचनाचा सराव केला. हे सर्व शब्द वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या वाचनाचा सराव करा. आजच्या लेक्चर मध्ये झालेले सर्व शब्द या ठिकाणी ईमेल स्वरूपात दिलेले आहेत. वाटलं तर तुमच्या मोबाईलला पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि हे सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि याच्या वाचनाचा अधिकाधिक सराव करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, एखादी नवीन गोष्ट शिकणं जितकी महत्वाची आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो त्याचा सराव कर, आणि सराव केला तरच माणूस परफेक्ट होतो. लक्षात? त्यामुळं सर्व शब्दांच्या वाचनाचा नक्की सराव करा. आणि जे विद्यार्थी जे हे लेक्चर मधूनच पाहत आहेत, म्हणजे डायरेक्ट हा भाग पाहत आहेत, त्यांना नम्रतेची विनंती की लेक्चर क्रमांक 1 पासून क्रमाने सर्व लेक्चर पहा आणि त्यातील शब्दांच्या वाचनाचा सराव करा, म्हणजे तुम्हाला पुढचं लेक्चर समजत जाईल. आलं लक्षात? चला, शेवटी माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, कारण इंग्रजी वाचण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ आहेत. या पद्धतीने, या ट्रिक्सने जर विद्यार्थ्यांनी इंग्रजी शब्द वाचण्याचा सराव केला
तर इंग्रजी वाचनामध्ये विद्यार्थी कुठेच अडणार नाही. चला, आजच्या भागामध्ये इथेच थांबू. सर्वांना शुभेच्छा. आनंदी राहा, निरोगी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. भेटू पुढच्या भागात.